गोंडगोवारी जनजाति पिछले 70 वर्षों से सरकार की विभिन्न अन्यायपूर्ण नीतियों को लेकर लोकतांत्रिक और संवैधानिक तरीके से कई दिनों से आंदोलन कर रही है। सरकार केवल रणनीति तैयार कर रही है और न्याय के लिए चल रहे संघर्ष में समुदाय को न्याय से वंचित कर रही है। ऐसा आरोप लगाते हुए 8 सितंबर को गोंडगोवारी समुदाय के सैकड़ों लोगों ने गोंदिया विधानसभा क्षेत्र के विधायक विनोद अग्रवाल के कार्यालय का घेराव किया और विधायक को ज्ञापन सौंपा। 26 जनवरी 2024 को आदिवासी संवैधानिक गोंडगोवारी संघर्ष कृति समिति महाराष्ट्र ने नागपुर के संविधान चौक पर 17 दिनों की भूख हड़ताल की। इसी बीच 10 जनवरी 2024 को उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की अध्यक्षता में मुंबई के सह्याद्री हाउस में एक बैठक हुई और गोंडगोवारी जनजाति के संवैधानिक अध्ययन करने के लिए सेवानिवृत्त न्यायाधीश KL वलने की अध्यक्षता में एक समिति नियुक्त कर 6 माह के अंदर सरकार को सकारात्मक रिपोर्ट सौंपने को कहा। लेकिन उक्त समिति ने 6 महीने के बाद भी रिपोर्ट प्रस्तुत नहीं की तो आदिवासी गोंडगोवारी जमात संवैधानिक अधिकार संघर्ष कृति समिति के माध्यम से 4 सितंबर 2024 को नागपुर के संवैधानिक चौक पर फिर से एक दिवसीय ठिया आंदोलन किया गया। उक्त आंदोलन के दौरान सरकार से मांग की गई कि रिपोर्ट के संबंध में निर्धारित अवधि के अंदर कार्रवाई की जाए तथा 6 तारीख को सकारात्मक रिपोर्ट नहीं मिलने पर 7 तारीख से पुनः अनिश्चितकालीन अनशन पर बैठने की चेतावनी दी गई। लेकिन आदिवासी विभाग ने फिर से साजिश रची और 6 सितंबर 2024 को अचानक KL वलने समिति को अपनी रिपोर्ट प्रस्तुत करने के लिए 2 महीने का समय देने का सरकारी निर्णय लिया, जिससे आदिवासी संवैधानिक गोंडगोवारी जनजाति में फिर से असंतोष फैल गया। इस अवसर पर गोंडगोवारी समाज कृति समिति के मुख्य पदाधिकारी KK निवारे, मुनीश्वर ठाकरे, कृष्णा फुन्ने, रेखलाल राउत, शिवलाल निवारे, विजय निवारे, प्रेमलाल शहारे आदि उपस्थित थे। आज आमच्या जिल्ह्यातील आदिवासी गोंडगोवारी जमात संविधान संघर्ष हक्क समितीचे पदाधिकारी आमदार कार्यालयाला मला घेराव टाकण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत। परंतु आपण सर्वांच्या माध्यमातून आणि उपस्थित गोंडगोवारी जमातीचे सर्व पदाधिकारी यांच्या साक्षीने मी सांगू इच्छितो की निश्चित रूपानं गोंडगोवारी जमात ही मागील अनेक वर्षापासून आपल्या हक्काकरता लढत आहे। त्यांचा जो लढा आहे तो संवैधानिक आहे आणि याकरता महाराष्ट्र विधानसभेमध्ये माझ्या माहितीप्रमाणे या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्रातील फक्त मी एकमेव असा आमदार आहे की ज्याने हा मुद्दा निश्चित रूपानं सरकारसमोर विधानसभेच्या माध्यमातून मांडलेला आहे आणि या सर्व लोकांना न्याय मिळावा याकरता शासनाने वड्डे समिती गठीत केलेली आहे। परंतु आज सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, वड्डे समितीला 2 महिन्याचं एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे। परंतु ज्याप्रमाणे या सर्व जमातातील लोकांची मागणी आहे, या सर्व लोकांची मागणी लक्षात बघता 7 दिवसाच्या आतमध्ये वड्डे समितीचा अहवाल शासनाने जाहीर केला पाहिजे, ही यांची योग्य आणि रास्त मागणी आहे। या मागणीकरता जो हा आज घेराव घालण्यात आलेला आहे, याकरता आपण सर्वांच्या माध्यमातून मी यांना शब्द देऊ इच्छितो की तात्काळ उद्या किंवा परवा मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहे आणि यांचे जी मागणी आहे ती शासन दरबारी आपण रेटून धरण्याकरता निश्चित रूपाने प्रयत्न करू आणि यांना लवकरात लवकर न्याय मिळो याकरता जे काही सर्वतोपरी सहकार्य आमचे लागतील ते सर्व सहकार्य करायला आम्ही तयार आहोत। मी केवळराम नेवारे, गोंदिया, संयोजक आदिवासी गोंडगोवारी संघर्ष कृती समिती महाराष्ट्र याचा संयोजक म्हणून काम करत आहे आणि आमची एवढीच मागणी आहे। यापूर्वी जे वक्ते बोलले ते बरोबरच बोलले आहेत। मला आजच्या प्रसंगी एवढंच म्हणावं लागेल की महाराष्ट्र सरकार आमच्यासोबत जो तुगलकी कारभार करत आहे, त्यांनी वड्डे समितीला दिलेले 2 महिन्याचं एक्सटेन्शन आहे आणि त्या एक्सटेन्शनमध्ये आम्हाला माहीत आहे आचारसंहिता लागणार आहे, तर हे बनवाबनवीचे कामं न करता वड्डे समितीला 7 दिवसाचा अवधी वाढवून द्यावा आणि आमच्या 85च्या GR मध्ये जी आम्ही दुरुस्ती मागितलेली आहे ती दुरुस्ती करावी आणि या गोंडगोवारी गरीब समाजाला न्याय द्यावा, हीच मी आजच्या प्रसंगी शासनाला विनंती करतो। आणि पुन्हा दिवसात नाही केला तर रस्त्यावर उतरणार। या 7 दिवसात जर सरकारने आमची मागणी पूर्ण केली नाही तर
आम्हाला सरकारचा विचार करावा लागेल. आम्ही शांततेनं आंदोलन करत आहोत आणि आमच्या आंदोलनाची जी दिशा ठरेल ते आमचे सर्व लोक पाळतील. आज गोवारी समाज एकत्र आहे, गोंडगोवारी समाज एकत्र आहे आणि गोंडगोवारी समाजाच्या सर्व संघटना मिळून हे संघर्ष कृती तयार आहे आणि संघर्ष कृती या महाराष्ट्र सरकारचा निषेध करते आणि यांना पुन्हा आम्ही येणाऱ्या काळामध्ये काय करणार ते आम्ही समोर ठरवू. आजच्या प्रसंगी मी सरकारला एवढंच म्हणेन की सरकार जर आमच्या पाठीशी नसेल तर आम्हालाही आमचा विचार करावा लागेल. धन्यवाद. सरकारने 1985ला एक काळा GR काढलेला आहे आणि त्यामध्ये त्या GRमध्ये गोंडगोवारी समाजाची संपूर्ण चुकीची माहिती काढलेली आहे आणि त्यामुळे 1985 पासून आमच्या समाजाला कोणत्याही प्रकारचा आदिवासीचा लाभ भेटत नव्हता. याकरिता आम्ही सर्व शासन दरबारी आणि कोर्टातही दाद मागितला. कोर्टाने आम्हाला दाद दिला, पण तोही दाद सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन त्या सुप्रीम कोर्टाचा निर्णयाच्या विरोधात जाऊन ही राज्य सरकार काम करत आहे. सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात हे सांगितलेलं आहे की खरं गोंडगोवारी कोण आहे. ज्या व्यक्तीच्या घरी ढाल, नागोबा, वाघोबा ह्या प्रकारच्या संस्कृती आहेत आणि त्यांची सरनेम नेवारे, राऊत, चचाने, ठाकरे ही सरनेम असून सुद्धा ही राज्य सरकार आम्हाला कोणत्याही प्रकारचा STचा लाभ देत नाही आहे. आणि याकरिता आम्ही आमरण उपोषणावर आमचे 3 बंधू बसलेले होते. त्या आमरण उपोषणाच्या अंती या राज्य सरकारने एक वडणे समिती सेवानिवृत्त जजेची गठीत करली आणि त्या वडणे समितीला सांगितलं की तुम्ही 6 महिन्याच्या आत सत्य परिस्थिती या गोंडगोवारी समाजाची आमच्या राज्य सरकारला सादर करावे. त्या वडणे समितीचा 6 महिन्याचा कालावधी या 6/9ला संपला आणि त्या वडणे समितीने अजूनपर्यंत अहवाल सादर केला नाही. उलट या सरकारने त्या वडणे समितीला आणखी 2 महिन्याचं एक्सटेन्शन दिलेलं आहे आणि ह्या आमच्या समाजावर अन्यायावर अन्याय करत असताना वडणे समितीला जास्त काळ दिला आणि त्यामुळे आमच्या समाजाचा खूप नुकसान होणार आहे. कारण की आता लगेच इलेक्शन येणार आहेत आणि तेव्हा आमच्या समाजाची एकच मान आहे आमदार सरांचा समोरी आणि आमदार सरांना विनंती आहे की सरकारला तुम्ही सांगा की ती वडणे समिती फक्त 7 दिवसाच्या आत तो आपला अहवाल सादर करेल आणि तो अहवाल आमच्या सकारात्मकच आला पाहिजे. कारण की सुप्रीम कोर्टाने जी सत्य परिस्थिती टाकली तीच परिस्थिती त्यांनी त्या आपल्या अहवालामध्ये टाकली पाहिजे आणि तो अहवाल सादर करून आमच्या समाजाला न्याय द्यावा एवढीच आमच्या समाजाची मागणी आहे. बंधू, आम्ही 70 वर्षापासून अन्याय सहन करत आहोत, पण आता आम्ही नाही सहन करणार आहे. आम्ही आता करो या मरो या परिस्थितीत आमचा समाज आता आलेला आहे आणि याच्यासाठी आम्ही आता समोर निघून गेलेलो आहोत.